हे बघ सागर, आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवतो याच्यातला भाग नाहीये, पण हे वयच असं असतं. आम्ही सुद्धा गेलो या वयात. या वयात खूप काही करून दाखवावं असं वाटतं. ऑफकोर्स हा एक मोठा गुण असू शकतो, पण ऍट द सेम टाइम एक खूप मोठा दोषही असू शकतो, ज्याला आपण वेड धाडस म्हणूया. आणि हे वेड धाडस म्हणजे कर्तबगारीच्या शिखरावर पोचण्याच्या आधीच पडलेलं एक चुकीचं पाऊल असू शकतं. बरोबर आहे तुमचं, पण बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्याशी किंवा गोवर्धन काकांची सलामसलत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही करणार. जरा जास्तीत स्पष्ट बोलतो सागर, पण ह्याच्या पुढे आमच्याकडनं जास्ती अपेक्षा ठेवू नका. बाबा माझी तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे. मी जर कुठे चुकत असेल तर प्लीज मला सांगा. पण मी खरं सांगतोय बाबा, माझे बाबा भले खूप शिकलेले नसतील, पण शिकलेल्या खूप लोकांना हाताखाली नोकरीला ठेवू शकतात हे मला सगळ्यांना दाखवून द्यायचंय. आज लवकर आलीस तू. कॉफी घेतेस? हो, मस्त स्ट्रॉंग कॉफी कर प्लीज. आणते, बस. काय ग, झोप बीप लागली का काय? घे. हो येते खरी, पण मी घालवण्याचा प्रयत्न करते. कशासाठी एवढा आटापिटा? आज चांगली लवकर आलीस घरी. झोप आली असेल तर जा ना, जाऊन पड जा. नाही नाही, मी कॉफी घेणार आणि लगेच अभ्यासाला बसणार आहे. मस्त आले का कॉफी? फ्रेश वाटतंय. नक्की? का गो? बोलायचंय ते बोलू का? बोल. हे बघ, मी आणि गोवर्धननी ना तुझ्या लग्नाबद्दल विचार करायचा ठरवलाय. काय ग आत्या, आली का तुमची गाडी मूळ पदावर? आम्ही काय जगावेगळं सांगतोय का ग? नाही, मला आत्या कर्तव्य नाही. तुमच्या काळी असंच म्हणायचं ना ग लग्नाबद्दल? हो, पण मला आता कर्तव्य नाही असं म्हणणारी सगळी मुलं पुढच्याच वर्षी बाप बनलेली असायची. हे काय कारण आहे का नकार देण्यामागचं? माझं तसं नाहीये आत्या. मला खरंच अगं आता वेळच नाहीये. मी लग्नाचा विचारही करू शकत नाही. मला अभ्यास आहे, कॉलेज आहे, नोकरी आहे. म्हणजे वेळ नाही म्हणून लग्न करायचं नाहीये, लग्नच करायचं नाही असं नाहीये ना? असं कसं असेल आत्या? मग झालं तर मग आम्हाला आमचं काम करू दे. तू वेळ नकोस जाऊडूस त्याच्यात. तू तुझं काम कर. म्हणजे काय? म्हणजे हे बघ, मी आणि गोवर्धन तुझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतो. म्हणजे फोटो जमवणं, पत्रिका बघणं, किती कामं असतात त्याच्यात. तू याच्यात वेळ घालवूच नकोस ना. आणि असं करता करता समजा लग्न जमलंच तर तुझी काही हरकत नाही ना? तू आता मला बोलायला काही मुद्दाच ठेवला नाहीस. मग बोलूच नकोस. तू तुझं काम कर, आम्हाला आमची कामं करू दे. अगं, गोवर्धननी तुझ्यासाठी एक खूप चांगला मुलगा बघितलाय. त्याच्या पूर्वीच्याच ऑफिसमध्ये काम करतो. आनंद नाव आहे त्याचं. खूप चांगली माहिती मिळाली आहे ग त्याच्याबद्दल. नाहीतरी मुलांची लग्न जमवणं हे मोठ्यांची जबाबदारी आहे ना. ती जबाबदारी आमची आम्हाला पार पाडू दे. ओके, जशी तुमची मर्जी. आलेच. पण मला सांग, आईस्क्रीमची ऑर्डर अजून दिलेली नाहीये ना? नाही. आपण सीताफळ आईस्क्रीम सांगूया. हो, मला काही प्रॉब्लेम नाही. कोणतंही फ्लेवर सांगा. हे बरं आहे, म्हणजे गेस्ट लिस्ट मात्र तू सांगणार, बाकी सगळं आम्ही ठरवायचंय. प्लीज, मी आईस्क्रीम. ज्योती, प्रीती,
तुम्ही ज्वेलरीचं डिझाईन फायनल केलं का? अगं ते फायनल केल्याशिवाय मी ऑर्डर नाही देऊ शकत आहे, आणि ऑर्डर नाही दिली तर उद्या मिळणार नाही. हा मला एक समजत नाहीये, बर्थडे गिफ्ट म्हणून ज्वेलरी सेट कशाला पाहिजे? ज्योती, तुला एक आवड नाही तर जाऊ दे, तिला आवड आहे तर ती घालेल ना. आफ्टर ऑल स्त्रीधन येते. या अशा ओकेजन्स ना आपल्याकडे काय काय ज्वेलरी आहे वगैरे ह्याचं दाखवायलाच पाहिजे का सगळं? प्लीज 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 तुम्ही भांडू नका. एक मिनिट, मी डिझाईन फायनल करते, दीदी मला मदत करेल. ओके? मदत म्हणजे काय? तुला फक्त माझं अप्रुव्हल हवंय ना उद्या. ते काय उद्या? काही नाही, म्हणजे डिझाईन फायनल केली ना की मी तुला सांगते नाही लगेच. नाही नाही, तुमचं हे उद्यावर काय चालू होतं मला समजेल का? बाबा काय काही नाही का मामा, म्हणजे काय ना, ती म्हणत होती की खूप डिझाईन्स आहेत ना, उद्या आपण फायनल करू, असं काही नाही. तू जा ना, मी तुला सांगते नंतर. तू जा ना बाबा. तुम्ही दोघी म्हणजे ना, यू आर टू मच. पण ना दीदी, एक दिवस हा ना, उद्या कळेल ना त्यांना. अण्णा मा स्वतः मला म्हणाल्या तुम्ही त्यांच्या स्वप्नात आला होता म्हणून. तुम्हीच त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पडलेत ना. हे पहा शालिनीताई, या पृथ्वीचा जो रचनाकार आहे त्याचा मी एक साधा भक्त आहे. मला एवढं मोठं करू नका. तुम्ही हे काय बोलताय? त्या ईश्वराच्या मनात काय चाललं आहे याची कुणकुण मला लागते, आणि मी तुम्हाला सावध करतो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर माझी मदत तुम्हाला मिळेल. अहो, एकाच कुंभाराच्या हातची घडली गेलेली आपण सगळी भांडी आहोत, आणि पुन्हा त्याच मातीत मिसळणार आहोत. पुन्हा तोच कुंभार तीच माती घेऊन त्याच्या मनाला येईल तशी भांडी बनवणार. तुम्ही फारच गोंधळात टाकलंय मला. सोचता हूं जब भी मैं ये संसार आया कहां से, चकित मेरी बुद्धि कुछ भी कह नहीं पाती है, पर हृदय ये कहता है, अनुमान ये होता है कि घट गर है तो घटकार भी कहीं होगा. हे पहा, कुठलंही पाखरू आपल्या पायाखाली येणार नाही याची काळजी घेत घेत आपण चालावं. मग कर्तव्यपूर्तीसाठी हातात तलवार घ्यावी लागली तरीही ते अयोग्य नाही. खंबीर व्हा शालिनीताई. अण्णा, तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी हवे. अहो, आशीर्वाद देण्याचा अधिकार गुरूंचा, आमच्यासारख्या भक्तांचा नाही. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. ठेवतो. अरे बिझनेस वगैरे सगळं ठीक आहे रे, पण त्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहेत पाहिलेस का? अगं, प्रॉफिट मार्जिन बघितलंस का तू? पण हे बघ निकिता, ज्या धंद्यामध्ये प्रॉफिट मार्जिन इतकं हाय असतं ना, तिथे रिस्क फॅक्टर जास्त असणारच. अरे पण प्रश्न थोड्या थोडक्या इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे, आणि नंतर काही गडबड झाली म्हणजे. निकिता माय डिअर, तो दिवाकर पैसे लावायला तयार आहे. काय सांगतोस काय? निकी, माझे वडील म्हणजे माझे धंद्यातले गुरु. ते मला नेहमी म्हणायचे, फार पैसेवाल्यांच्या नादी लागू नकोस फारसा, पण जर कुणी पैशाच्या थप्प्या घेऊन समोर उभा राहिलाच तर त्याला निराशाही करू नकोस. आणि काय आहे, लक्ष्मी माता आहे ती, तिला असं अवेरून कसं चालेल, नाही का? तेही बरोबरच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवाकरला सुद्धा त्याचे पैसे चौपट करून देऊ की परत आपण. काही झालं तरी आपल्या मुलीचा होणारा सासरा आहे तो. काय बाबा एक मिनिट. एक काय प्लीज, हे बघ, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आपण रात्री काय ते बोलू. ऐका तर. काय? हे घ्या. आता हे काय आहे? चेक? महादेव काकांना द्या, आपल्यातर्फे. 25,000? अगं, एवढे पैसे आणलेस कुठून? बाबा, नोकरीला लागल्यापासून काही अमाऊंट मी बँकेत जमा करत होते एका स्कीममध्ये. त्या स्कीमची मुदत ठराविक आहे, पण आपण पैसे काढू शकतो. मुदतीच्या आधी पैसे काढू शकतो, फक्त व्याज बुडतं, हो ना? व्याज जाऊ द्या हो. हे पैसे महादेवच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी उपयोगी पडतील ना.
मला माहिती आहे महादेव काकांना हे पुरेसे नाही आहेत, पण तरी काहीतरी उपयोग होईल. काहीतरी? अगं खूप उपयोग होईल. खरं म्हणजे पैसे गोळा करण्याचं ओझं तरी कमी होईल, आणि महत्वाचं म्हणजे महादेवला भावनिक आधार मिळेल. बरेच वेळेला माणसाला पैशापेक्षा त्याची खूप गरज असते. आय एम प्राऊड ऑफ यू. लोकांसमोर खूप छान उदाहरण ठेवलेस तू. लोकांसमोर कशाला, माझ्यासमोर सुद्धा. निघू आता. गेल्या गेल्या हा चेक पहिल्यांदा महादेवच्या हातात देतो. बाय बाय. ताई, अगं ते माझा एक मित्र आहे ना प्रभाकर साठे, त्यांची बायको मॅरेज ब्युरो चालवते. तर मुक्ताची सगळी माहिती मी त्यांच्याकडे पोहोचवली. चांगली डॉक्टर इंजिनियर मुलं आहेत ना त्यांच्याकडे. म्हणजे काय, मुक्ता सर राजपुत्रच बघणार मी. राजपुत्र म्हणजे पूर्वीच्या जमान्यातल्या घोड्यावर बसवणार नाही, आजकालच्या जमान्यातला. मर्सिडीज मधला. अरे मर्सिडीज मध्ये बसतो का मारुती मध्ये बसतो ते नाही बघत मी. काय पैशाने मी त्याचं मोजमाप करत नाही. बरोबर आहे. तो स्वभावाने चांगला उमदा हवा, तडफदार हवा, सुसंस्कृत हवा, सुशिक्षित हवा. येस, सुसंस्कृत हवा. मी काय म्हणतो ताई, काय कुठं हरवलीस? अरे त्या शालिनी बहिणींचा फोन आला होता की मुक्ताला अण्णांकडे नेऊन भेटवून आणा म्हणून. चांगली गोष्ट आहे की. मी एकदा मुक्ताला विचार आणि वेळ ठरवून जाऊ दे अण्णांकडे, बरंच होईल ते. हो रे, मुलींच्या आयुष्यातला लग्न हा फार मोठा टप्पा असतो. आपण सगळी सुरुवात करण्याच्या अगोदर मुक्ताला एकदा त्यांना भेटवून आणूया. जरूर, चांगलंच आहे की. काय करतेस? रस्सा करायला टाकलाय भाजीचा. आय एम रिअली सॉरी सर. अगं नाही, तू सॉरी म्हणावंस म्हणून मी तुला तुझी चुका दाखवत नाहीये. आणि चुका कोणाकडनं होत नाही. अगं आतापर्यंत माझ्याकडनं सुद्धा चुका होतात. नाही सर, पण ह्या खरंच खूप सिली मिस्टेक्स आहेत. तुला कळलं ना, बस आहे आपल्यासाठी. हे बघ, या जगात जो चुकतो तोच शिकतो. सर तुम्ही मला सांभाळून घेताय ना? नाही नाही, अगं मी तुला सांभाळून वगैरे अजिबात घेत नाही. अगदी मनापासून बोलतोय. हे बघ, एखादा माणूस जर तुला उद्या येऊन असं म्हणाला की मी आयुष्यात एकही चूक केलेली नाही, तर तो खोटं बोलतोय असं समजायचं. अगं जिथे शिस्त तिथे थोडं करप्त सुद्धा. काय बाय द वे, हँडरायटिंग छान आहे तुझं. हे बघ, मी तुला सांगितलं तेवढं करेक्शन्स फक्त करून आण. हो सर, बट आय एम रिअली व्हेरी सॉरी. परत सॉरी? ओ सॉरी. अरे ओके, यू मे गो नाउ. ओके. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व बाळाशी नावं मी काढलेत. त्या सर्वांचे पेमेंट डिटेल्स मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत देते. गुड. मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस, म्हणूनच पौर्णिमा आता तुला आवडेल असं एक काम मी तुझ्यावर सोपवणार. आजपासून तू इतर कुठल्याही कामांकडे लक्ष द्यायचं नाही. तुझं काम एकच, सागरच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं. ओ, यू मीन टू से तो काय करतो, कोणते महत्त्वाचे निर्णय घेतो, त्याचे प्लान्स काय, त्याच्या आयडियाज काय, ह्या सर्वाची माहिती मी तुम्हाला द्यायची. राईट? मी म्हटलं ना, तू खूप हुशार आहेस. आय एम शुअर तुला हे काम खूप आवडेल. ऑल द बेस्ट. आजपासून या कामाला लागायचं. ओके मॅडम. यू मे लीव. हॅलो मॅम. हां, आशिष बोलतो आहे. एक रिक्वेस्ट आहे मॅम, आज रात्री कामाला नाही आलो तर चालेल का?
नाही, आय कॅन अंडरस्टँड मॅम, पण एक महत्वाचं काम आहे. माझ्या एका मित्राला ऍडमिट केलंय. अहो नाही, तो इथे एकटाच असतो ना, त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये. हां हो हो उद्या, हो नक्की या. थँक्यू मॅम, या बाय. कोण रे? काय? हॉस्पिटलमध्ये कोणाला ऍडमिट करायचंय? अगं तो माझ्या वर्गातला निरंजन दामले. निरंजन दामले? तो एकटाच असतो? अरे आत्या बरोबर राहतो ना तो? अगं आत्या खूप म्हातारी आहे का त्याची, म्हणून मीच त्याला म्हणलं की मी येईन. नाही, तू चांगलंच करतोयस. काय झालं पण त्याला? जनरल पोटदुखी वगैरे, तर डॉक्टर म्हणले चेकअपला म्हणून ऍडमिटच करून घेऊया. पोटदुखीसाठी ऍडमिट करायचंय? बरं चल, मी निघतो. मी त्याला सांगितलं होतं येईन म्हणून. काका, आज मुद्दामच तुम्हाला सांगायला आलो. आजीने वाटण्या करण्याचा प्रस्ताव सगळ्यांच्या समोर ठेवला. हा निर्णय घेताना नक्कीच त्यांना खूप यातना झाल्या असतील, पण काय शेवटी भावना बाजूला ठेवून व्यवहारच सांभाळावा लागतो ना. अगदी तसंच झालं. बरं, आजीने दूध उत्पादन विभाग हा बाबांकडे सोपवलाय आणि एक्सपोर्ट, मार्केटिंग, इतर प्रोसेस्ड प्रोडक्ट्स हे सगळे दिवाकर काकाकडे आहेत. म्हणजे माझा अंदाज खरा ठरलाय. मार्केटिंग आणि एक्सपोर्ट ही 2 डिपार्टमेंट जर दिवाकरकडे असतील, गोलमाल करण्याची चांगली संधी आहे त्याला. नाही काका, त्याची अजिबात काळजी करू नका तुम्ही. अहो, आजी हुशार आहे. तिने सांगितलंय वाटणी करताना की एका कंपनीचे जरी 2 कंपन्या झाल्या असतील तरी सर्व अकाउंट्स सागर सरदेसाईच चेक करणार. वा, तुझी आजी ही खेळी फार चतुराईने खेळली आहे. म्हणजे म्हटलं तर सत्ता आहे, पण मनमानी करण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही. गुड. काका, पण आता आपण काय करायचं? हे बघ, सध्या आपण कुठलीच चाल चालायची नाही. फक्त हिशोबांवर नीट लक्ष ठेवायचं, कळलं? आणि त्यातून काही मदत लागली मला फोन कर. ओके. गोवर्धन, अरे सगळे फोटो बघितले, माहिती वाचली. माहिती तशी चांगली आहे, पण फोटो काही मुक्ताला पसंत नाही पडत आहेत. तिलाच पसंत नाही तर आपण काय करणार? ठीक आहे, नवीन मुलांची यादी आणि फोटो मागून घे. हे काय आहे? फोटो, माहिती, मुलगे. अरे मुक्तासाठी बरंच संशोधन सुरू केलंय आम्ही. बघ तरी किती चांगले चांगले फोटोग्राफ्स. मी निघतो, मला एक अर्जंट मीटिंग आहे. चल, मी माझं अर्धवट काम तरी पूर्ण करतो.